लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले। जरांगेंच्या आरक्षणाच्या आंदोलनावरून विरोधक फडणवीसांविरोधात षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप हाकेंनी केला। जरांगेंचा वापर करून मराठा आमदार देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्यासाठी षडयंत्र रचत असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केला। तर लक्ष्मण हाकेंची बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। तिकडे मनोज जरांगे यांनी घेऊन गेलेलं मराठ्यांचं भगवं वादळ आझाद मैदानात स्थिरावतात। इकडे सगळे पुणे आणि परिसरातले ओबीसी नेते एकदम संतापलेले आहेत। ते म्हणतात ही सगळी झुंडशाही आहे, आरक्षणाच्या नावाखाली सरकार अस्थिर करण्याचा डाव आहे। इथपर्यंत हे सगळे आरोप होतात आणि जशास तसं या आंदोलनाला, या झुंडशाही रूपी आंदोलनाला आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देऊ। इथपर्यंत हे सगळे ओबीसी नेते भूमिका घेताना दिसत। आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत, आपल्यासोबत मंगेश ससाने आहेत, मृणाल ढोले आहेत। हे सगळे कायद्याचे अभ्यासक पण आहेत आणि ओबीसी चळवळीसाठी सातत्याने आवाज उठवतात। अरे 10% झुंडीला जर हे सर्व पक्षीय आमदार खासदार पक्षनेते घाबरत असतील, आमच्याकडं हेड काउंट हा 50%चा आहे, 60%चा आहे। एकत्र कधी येणार? अरे येणार ना, एकत्र येत नाही म्हणून तर रिझर्वेशन आहे ना। यांच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून रिप्रेझेंटेशन आहे आणि तुम्ही त्यांना आमच्या बोकांडी बसवायला लागलाय, जे संविधानाला मान्य नाही, जे न्यायालयाला मान्य नाही। आणि अजेंडा काय तर सत्ता पलटवायची आहे। म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवण्यासाठी ओबीसीच्या नरडीचा घोट घ्यायला चाललाय तुम्ही। तुम्ही आरोप गंभीर करताय। गंभीर म्हणजे काय? मनोज अरे मनोज जरांगेंचं स्क्रिप्ट पहिल्या दिवशीच ओपन झालंय ना। कोण करतंय सगळं? कोण करतंय? अजितदादा जे मांडीला मांडी लावून बसलेत, त्याचे आमदार याला पैसे पुरवतायत, निधी पुरवतायत, बॅनर लावतायत। आज बघा तो पंडित आज घोषणा देत सामील झालाय। अरे आमदारकीचा राजीनामा दे। सरकार नेमके काय भूमिका घेते? व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर, चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।